प्रत्येकाची श्रद्धाही त्याच्या पावलांमध्ये नाही तर त्याच्या हृदयात असते। बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आपल्या श्वासात व रक्तात भिनलेले आहेत। आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेला तांत्रिक कारणांमुळे स्मृतिस्थळावर पोहोचता आले नसले तरी आपल्या मनातल्या निष्ठेचा धागा घट्ट आहे। महाराष्ट्राला पुढे नेणारे आपले लाडके नेते गुरुवर्य एकनाथराव शिंदे साहेब हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन ललितभाऊ वानखडे, शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी अकोला यांनी केले। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अकोल्यात निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विशेष गुरुपूजन सोहळ्याचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ललितभाऊ वानखडे, शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी अकोला बोलत होते। त्यांनी पुढे सांगितले की एकनाथराव शिंदे साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहिले की एका सच्चा आणि खंबीर शिवसैनिकाचे तेज दिसते। त्यांचा जनतेसाठी रात्रंदिवस राबण्याचा स्वभाव पाहून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारते। बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांची मशाल मनात तेवत ठेवून एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा भगवा असाच उंच फडकवत ठेवूया। शिवसेनेच्या इतिहासातील पहिलाच अनोखा सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते। शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी बोलताना अनिल मालगे यांच्या संकल्पनेचे भरभरून कौतुक केले। शिवसेनेच्या इतिहासात गुरुपूजनाचा असा अनोखा आणि भव्य सोहळा पहिल्यांदाच आयोजित केला गेला आहे, असे मत मंचावरील सर्व मान्यवरांनी व्यक्त करत आयोजकांचे अभिनंदन केले। मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषाताई विरक, महानगर प्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक मनोज पाटील, युवा सेना शहर प्रमुख विक्की सिंग बावरी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। तसेच या प्रसंगी तरुण वगैरे माजी शहर प्रमुख विजयाताई राजपूत, नीता अग्रवाल, बबिता गुप्ता, प्रकाश वानखडे, आशुतोष शेगोकार, किरण शिरसाट, अनिल चोपडे, नितीन सळस, भिकाजी अवचार, राखी पाटेकर, संगीता सोनवणे, जयश्री तोरडमल, शीतल गिरी, अर्चना राऊत, वर्षा राऊत, रवी मडावी, पंकज श्रीवास, शंकर वराळे, नरेंद्र पुणेकर, आशिष सोनवणे, धीरज इंगळे, अमोल वानखडे, आनंद वानखडे, अंकुश चित्रे, यशवंत दांडगे, शेख जमाल, शेख गुलाब, विशाल इंगोले, तुषार इंगळे, गोटू अग्रवाल यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो, शिवसेना प्रमुख एकनाथराव शिंदे साहेबांचा विजय असो आणि जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला। यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व वंदनीय आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रतिकृतीला शाल श्रीफळ देऊन त्यांचे गुरुपूजन करण्यात आले। या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट बहारदार संचालन निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने यांनी केले, तर आभार प्रदर्शन नीता अग्रवाल यांनी केले। या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे तथा शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी केले होते। हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा।